प्रियानो, आज आपण एका नवीन एका शास्त्र भागाकडे आपण आज येणार आहोत. मी या दिवशी आपल्याला नवीन वर्षा देखील शुभेच्छा देऊ इच्छितो की देवाने आम्हाला 25 मध्ये फार त्याच्या कृपेमध्ये सांभाळलं आणि हे एक नवीन वर्ष आमच्या जीवनामध्ये आणलं, जोडलं आमच्या जीवनामध्ये. त्यासाठी त्या अ, धन्यवाद हृदयाने आम्ही देवाच्या चरणापाशी बसत आहोत. आणि आज जो माना आज आमच्या समोर देवाच्या वचनातून येत आहे त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग मी आपल्यापुढे ठेवतो आहे तो आहे पहिले राजे याचा 20वा अध्याय आणि त्याचे 22वे वचन आपण यावेळेस वाचणार आहोत. पहिले राजे 20वा अध्याय वचन 22. मी वाचतोय. मग तो संदेष्टा इस्रायलाच्या राजाकडे येऊन म्हणाला, तू आपली मजबूती कर, सावध राहा, जपून वाघ. नवे वर्ष लागताच रामाचा राजा पुन्हा तुझ्यावर स्वारी करेल. देवबाप, वाचलेले वचन तुम्हाला मला समजण्यास विशेष सहायता करो. प्रियांनो, जो शास्त्रभाग आम्ही या ठिकाणी पाहतोय, या शास्त्रभागाची एक पार्श्वभूमी आहे की आम्ही पाहतोय हा रामाचा राजा. आम्ही जर राजे पुस्तक जर आम्ही वाचलंय, याच्या आधीचे काही अध्याय जर आम्ही वाचले तर आम्हाला आणखी स्पष्ट होईल की यामागे कोणता एक पार्श्वभूमी आहे. परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे एक महत्वपूर्ण वचन मी आज तुमच्या पुढे आणलेलं आहे. परंतु यामागचं जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर या ठिकाणी एक संदेश आहे, तो इस्रायलाच्या राजाकडे येऊन एक संदेश घेऊन येत आहे की तू आपली मजबूती कर, सावध राहा, जपून वाघ. नवे वर्ष लागताच रामाचा राजा पुन्हा तुझ्यावर स्वारी करेल. रामाचा राजा बेनहद्दाद इस्रायलच्या लोकांना आणि इस्रायलच्या राजाला त्रास देणारा एक राजा होता. हा राजा वारंवार इस्रायल देशावर युद्ध करण्याच्या प्रयत्नात होता. देवाच्या लोकांना, देवाच्या देशाला वेगवेगळ्या प्रकारे कमजोर करण्याचं किंवा भीती दाखवण्याचं किंवा त्यांना त्रास देण्याचं काम हा राजा करत होता. आणि आम्ही पाहतोय की त्याच्या सर्व राजवाड्याच्या प्रसंगामध्ये आम्ही पाहतोय की त्याने वेगवेगळ्या प्रकारे युद्ध करण्याचे कट रचले. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे राजाला भीती दाखवून, आपला अधिकार दाखवून राजावर हक्क गाजवण्याचं त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. जर आम्ही याच पुस्तकाचा 20वा जर अध्याय वाचला तर आम्हाला त्या अध्यायात काही महत्वपूर्ण गोष्टी वाचाव्यास मिळते की हा बेनहद्दाद राजा जो आहे तो इस्रायलच्या राजावर आणि त्याच्या सोन्या चांदीवर, त्याच्या स्त्रियांवर, त्याच्या मुलांवर आणि जे काही उत्तम आहे राजापाशी त्यावर तो हक्क चालवण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणायचं की हे सर्व माझं आहे, हे सर्व माझं आहे अशी त्याची तो आपली इच्छा दाखवायचा. आम्ही जर पहिले राजे 20वा अध्याय आणि दुसरा अध्याय, दुसरं वचन आणि 5वं वचन जर वाचलं तर आम्हाला वाचावंच मिळते की त्याने इस्रायलचा राजा अहाब याला नगरात जासुसाच्या द्वारे येण्याप्रमाणे सांगून पाठविले. बेनहद्दाद म्हणतोय की तुझे सोने चांदी ही माझी आहे, तुझ्या स्त्रिया व तुझे मुले यापैकी जी उत्तम असतील ती सर्व माझी आहे. इस्रायलच्या राजाने वचन 5 मध्ये पाहतो की जासूदाने पुन्हा येऊन त्यास सांगितले. बेनहद्दाद असं म्हणतो, आपले सोने, रुपे, स्त्रिया व मुले तुला माझ्या स्वाधीन करावी लागतील असे मी तुला सांगून पाठविले आहे. तर जासूद पाठवून हा राजा इस्रायलच्या राजाला भीती दाखवण्याचं काम करत होता. त्याच्या वस्तूंवर, त्याच्या सोन्या नाण्यांवर, त्याच्या लेकरा बाळावर, त्याच्या स्त्रियांवर अधिकार गाजवण्याचं काम हा करत होता. आम्ही पाहतोय हा बेनहद्दाद राजा जो आहे तो इतर राजांना आपल्या हाताशी घेऊन इस्रायल लोकांवर युद्ध करण्याच्या बेतामध्ये होता. त्याने एक कट रचला होता, जे आम्ही 18व्या वचनामध्ये वाचतो. बेनहद्दाद हा एक चांगला राजा नव्हता, तो इस्रायलचा एक शत्रू असा होता. बायबलमध्ये त्याचे वर्णन एक चिकाटीचा शत्रू या रूपात केलेले आहे, ज्याने इस्रायलला वारंवार हल्ले केले आणि त्याच्या एका आक्रमणामुळे आम्ही पाहतोय जे सामरियामध्ये देखील तीव्र दुष्काळ निर्माण झाला. अशा या परिस्थितीमध्ये आम्ही पाहतोय
की हा राजा त्याच्या कारकिर्दीमध्ये धार्मिकतेच्या ऐवजी एक संघर्षाचं परिस्थिती त्याच्या राजवाड्याच्या प्रसंगात आम्हाला पाहाव्यास मिळते. आणि हा जो राजा आहे तो देवाच्या लोकांशी शत्रुत्व करणारा असा राजा होता, जो देवाच्या लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना नेहमी त्रास देत होता, राजाला भीती दाखवायचा, तुझं घराणं उद्ध्वस्त करील, तुझ्या घरातली सर्व घराची धूळधाण करील, अशा प्रकारचा तो संदेश पाठवून राजाला भीती दाखवण्याचं काम करायचा. आणि अशीच परिस्थिती इस्रायलावर आणि इस्रायलच्या राजावर येणार आहे, हा प्रसंग घडणार आहे. म्हणून आम्ही पाहतोय की या ठिकाणी देवाने एक संदेष्टा राजाकडे पाठवला, एक निरोप घेऊन, एक संदेश घेऊन. एक संदेश घेऊन आला, ज्या संदेशाला आम्ही या ठिकाणी वाचतोय की मग तो संदेष्टा इस्रायलच्या राजाकडे येऊन म्हणाला, तू आपली मजबूती कर, सावध राहा, जपून वाग, 9 वर्ष लागताच अरामाचा राजा पुन्हा तुझ्यावर स्वारी करेल. हा एक संदेश या संदेष्टाने राजा पुढे आणलेला आम्ही पाहतोय. संदेष्टा जो होता तो देवाचा संदेश घेऊन आला आणि 3 महत्वपूर्ण गोष्टी त्याने त्याच्या संदेशाच्या द्वारे या ठिकाणी राजाला कळवल्या. पहिली गोष्ट की तू आपली मजबूती कर, दुसरी गोष्ट तू सावध राहा, आणि तिसरी गोष्ट जपून वाग. राजाने देवाचा हा संदेश काळजीपूर्वक ऐकला आणि देवाच्या अधीन होऊन सांगितलेली सर्व सावधगिरी बाळगून तो युद्ध प्रसंगाला पुढे गेला. आणि आम्ही जर हा 20वा अध्याय जर वाचला तर आम्हाला पाहाव्यास मिळते की इस्रायलचा राजा देवाच्या मदतीने, देवाच्या ताकदीने, देवाच्या द्वारे तो ते युद्ध जिंकला. आम्ही वचन 26 मध्ये पाहतोय, आम्हाला वाचावयास मिळते की 9 वर्ष लागताच बेनहद्दाद अरामी लोक एकवट करून इस्रायलशी लढावयास आला. आणि आम्ही पाहतोय तो लढला, परंतु परमेश्वराच्या सहाय्याने, परमेश्वराची हिम्मत, परमेश्वराची साथ इस्रायलच्या राजाला होती, त्याच्यामुळे हा राजा या ठिकाणी पूर्णपणे तो हरला. तो त्याचा पूर्ण विध्वंस करण्यात आला. आणि त्यांनी जी पलटण आणली होती युद्ध करण्यासाठी राजांची, सैन्यांची, त्या सर्वांना पळण्याची वेळ आली, पळून जाण्याचा प्रसंग आला, लपण्याची प्रसंग आला. अशी परिस्थिती आम्ही या ठिकाणी पाहतोय. प्रेनो, आज आम्ही देवाचं लेकरू म्हणून या जगामध्ये आम्ही जगत असताना, वावरत असताना सैतान देखील देवाच्या लेकरांना त्रास देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आमच्या जीवनाचा एक शत्रू आहे सैतान. आणि सैतानाला नेहमी आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे त्रास आणण्याचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती घडवण्याचं किंवा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देण्याचं काम सैतान करतो आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. 2025 हे आम्ही ओलांडून 2026 मध्ये आम्ही आलो आहोत. आणि तुम्ही या नवीन वर्षामध्ये प्रवेश करत असताना आणि आम्ही या नवीन वर्षामध्ये प्रवेश केला असताना आम्ही पाहतोय की ह्या नवीन वर्षामध्ये आमचा एक शत्रू आहे, आमच्या सर्वांचा एक धूर्त शत्रू सैतान तुम्हाला मला विविध मार्गाने खेचण्याचा प्रयत्न करेल. तो तुमच्या माझ्या आध्यात्मिक जीवनावर चढून येण्याचं काम करेल. तो तुम्हाला मला नाशामध्ये पाडण्याचा, पापामध्ये पाडण्याचा प्रयत्न करेल. विविध प्रकारचा हल्ला करून आम्हाला तो आमचं आध्यात्मिक जीवन खराब करण्याचा प्रयत्न करेल. हे 9 वर्ष लागताच किंवा या नवीन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून सैतान आमच्यावर स्वारी करण्याचा प्रयत्न करेल. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतंय, आम्ही पेत्राचं पहिलं पत्र याचं 5वा अध्याय 7 मध्ये वाचतोय की आमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. तो तुम्हाला देवाच्या वचनापासून या जगाकडे आकर्षित करेल. तो तुमच्या आमच्या नात्यांमध्ये
समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तो आमच्या कुटुंबियांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करेल. तो देवाने उभारलेल्या कुटुंबियांमध्ये, मंडळांमध्ये विविध प्रकारचे तेढ आणण्याचा प्रयत्न करेल. तो विविध व्यसनाच्या अधीन, विविध गोष्टीच्या अधीन लेण्याचा प्रयत्न करेल. तो आमच्या जीवनामध्ये, आमच्या विश्वासावर, आमच्या देवावर आम्ही प्रश्नचिन्ह उभे निर्माण करावे यासाठी आमच्या जीवनामध्ये तो आर्थिक समस्याचं किंवा आरोग्यविषयक समस्याचं तो अडचण आणण्याचा प्रयत्न करेल. एवढंच नाही तर तो आम्हाला जगाच्या गोष्टीमध्ये आणि जगाच्या व्यवस्थेमध्ये तो आम्हाला गुंतवून, जगाच्या मैत्रीमध्ये आम्हाला मिसळून तो आमचं आध्यात्मिक जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करेल. तो विविध पद्धतीने आमच्या जीवनावर स्वार होऊन येऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करेल. 2026 वर्ष परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं आहे. आम्ही प्रत्येकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आम्ही त्याच विश्वासाने ह्या वर्षाला सुरू केलं. ही वर्ष आमचं पडण्याचं नाही तर देवामध्ये वाढण्याचं असावं. परंतु जो धूर्त सैतान तो आम्हाला निश्चित वेगवेगळ्या पद्धतीने पाडण्याच्या प्रयत्नात असेल आणि आहे. तो तुमच्या माझ्या समोर पापाला एक चांगली गोष्ट म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून आम्ही ते स्वीकारावं आणि आम्ही शेवट पस्तावावं, आम्ही पापात पडावं. या पद्धतीने तो आमचा आध्यात्मिक जीवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. पण आम्ही या सर्व परिस्थितीमध्ये आपण आमच्या आध्यात्मिक जीवनाला सैतानापासून कसं वाचवू शकतो? सैतान कुठेही कधीही तो आमच्यावर हल्ला करू शकतो. सैतानाच्या विनाशापासून आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन, आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही कसं वाचवू शकतो? आणि त्याचं उत्तर आम्ही इथेच वाचतोय. तो संदेश आम्हाला इथेच संदेश त्याने राजाकडे आणला आम्ही पाहतोय. काय म्हणतोय तो संदेश इस्रायलच्या राजाला? की तो राजाकडे येऊन म्हणाला, तू आपली मजबूती कर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तू सावध राहा. तिसरी गोष्ट, तू जपून वाग. 90 वर्ष लागताच अरामाचा राजा पुन्हा तुझ्या स्वारी करून येईल. प्रियानो, याच गोष्टी आज आम्हाला देवाच्या वचनातून घ्यायची आहे की या नवीन वर्षामध्ये अरामाचा राजा आमच्यासाठी, जो आमचा धूर्त सैतान शत्रू, तो आमच्यावर चढाई करून येईल, चढाईचा प्रयत्न करेल. परंतु आम्हाला जर त्यापासून वाचायचं आहे तर देवाने महत्वपूर्ण 3 गोष्टी ज्या त्या राजापर्यंत पोहोचवल्या, त्याच आमच्यासाठी देखील आहे. काय करावं आम्ही? तर आम्ही स्वतःला मजबूत करावं. आम्ही स्वतःला कसं काय मजबूत करू शकतो? तर देवाच्या अधीन होऊन, देवाच्या इच्छेप्रमाणे वागून, देवाशी आमचं नातं नव्याने जुडून एक असा जबाबदारीचं काम आम्हाला करायचं आहे. देवाच्या अधीन जर आम्ही झालो तर आम्हाला वचन सांगते, याकोबाचं पत्र 4 अध्याय 7 मध्ये आम्ही वाचतोय की देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला विरोध करा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. प्रियानो, आम्हाला देवाच्या अधीन जर आम्ही झालो, आम्ही प्रार्थनेच्या द्वारे, वचनात जर आम्ही अधिक प्रमाणात वाढत आहोत, आमचं आणि देवाचं नातं जर मजबूत होत आहे, आम्ही जर अधिक प्रमाणात देवाच्या अधीनतेत झालो आहे, तर आमची देवासोबत असलेली अधीनता किंवा देवासोबत असलेलं आमचं घट्ट नातं हे सैतानासाठी आमच्यावर आक्रमण करायला अडचणीचं कारण ठरू शकते. पहिली गोष्ट संदेश राजाकडे आणली. तेच विचार आमच्यासाठी देखील आहे की या नवीन वर्षात सैतानाच्या डावपेचापासून आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? आम्ही स्वतःला मजबूत करावं. आणि ते कसं करू शकतो? तर आम्ही स्वतःला देवाच्या स्वाधीन करावं. दुसरी गोष्ट संदेश त्याने राजा पुढे आणली की सावध राहा, सावध राहा. आज तेच विचार तुमच्या आणि माझ्यासाठी आहे की सैतानाच्या डावपेचापासून आणि सैतानाच्या विविध हल्ल्यांपासून आमचं आध्यात्मिक आणि आमचं ख्रिस्त जीवन वाचवण्यासाठी आम्हाला दुसरा विचार किंवा दुसरी गोष्ट देवाच्या वचनात आम्हाला सांगत आहे, ते म्हणजे सावध राहणे. पेत्राचं पहिलं पत्र 5 अध्याय 8 आणि 9 मध्ये वाचतोय की सावध असा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरोधात विश्वासात दृढ उभे राहा
असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. बेनहदाद राजा स्वारी करण्यास येईल म्हणून देवाने संदेश त्याच्याद्वारे इस्रायलच्या राजाला सावध करण्यासाठी जो संदेश पाठवला, तो संदेश तुमच्या आणि माझ्यासाठी देखील आहे. या नवीन वर्षात आम्ही पाऊल टाकलं असताना आमचा शत्रू सैतान वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, परंतु जर आम्ही सावधगिरीने जगत आहोत, सावधगिरीने आमचे पावलं टाकत आहोत, तर आम्ही सैतानाच्या तावडीत सहज सापडणार नाही. तिसरी गोष्ट या ठिकाणी संदेशा राजाकडे घेऊन आलाय की तू आपली मजबूती कर, तू सावध राहा. तिसरी गोष्ट, जपून राहा. जपून राहा. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये आम्ही आमचा पाऊल टाकला असताना सैतानाच्या डावपेचापासून, सैतानाच्या हल्ल्यापासून, सैतानाच्या युक्तींपासून आमच्या कुटुंबाचं आध्यात्मिक जीवन वाचवण्यासाठी आम्हाला तिसरी महत्वपूर्ण गोष्ट देवाच्या वचनापासून आमच्या समोर येत आहे, ते म्हणजे सावधगिरीने राहणे, जपून वागणे, जपून राहणे. आम्ही इफिस्करास पत्रामध्ये पाहतोय 5वा अध्याय 15 ते 20 मध्ये जर आम्ही वाचलंय तर आम्हाला त्या ठिकाणी काही वचनातून आम्हाला त्या ठिकाणी सल्ला दिला गेलेला आहे की आम्हाला शहाणपणाने चालायचं आहे. मूर्खपणाने नाही तर आम्हाला शहाणपणाने चालायचं. आपल्या कृतीबद्दल आम्हाला जाणीवपूर्वक राहायचं आहे. आम्हाला प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, कारण हे जग धोक्याने भरलेलं आहे असं देवाचं वचन सांगते. वेळेचा सदुपयोग करायचा आहे. वेळाला मोलाचं समजून अनेक वाईट प्रसंग आमच्यावर येतील, परंतु त्या प्रसंगात आम्हाला शहाणपणाने चालायचं असं देवाचं वचन सांगते. पुढे देवाचं वचन म्हणते की आम्ही देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्यावं. केवळ विचारपूर्वक वागू नये असं देवाचं वचन आम्हाला ताकीद देते. प्रभूला आमच्यापासून काय अपेक्षित आहे आम्ही हे समजून घ्यावं असं देवाच्या वचनामध्ये सांगत आहे. आम्ही आत्म्याने परिपूर्ण राहावे, जेणेकरून आम्हाला सैतानाच्या तावडीतून पळता येईल. वचन सांगते इफिस्करास पत्र 5:18 पासून 20 मध्ये की मनधुंदीसारखे ही गोष्टींकडे नाही तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली राहा. आम्ही देवाच्या मार्गदर्शनामध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जर राहतोय तर आम्हाला सैतानाची प्रत्येक डावपेच समजायला येईल आणि त्याच्या पेचामध्ये, त्याच्या हल्ल्यामध्ये आम्ही सापडणार नाही. कारण आम्ही जर पाहतोय नीतिसूत्राचा 4 अध्याय 23व्या वचनामध्ये जर आम्ही पाहतोय आणि स्तोत्र 119, 105 मध्ये की आपले हृदय आणि आपले पाऊल आम्हाला सांभाळायचे आहे, आपल्या अंतःकरणाचं रक्षण आम्हाला करायचं आहे, कारण आमचं हृदय आम्हाला जपून सांभाळायचं आहे. आमचे पावलं देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनाने आम्हाला जपून टाकायचे आहे. जसं आम्ही सावधगिरीने चालतो, अशा जपून आम्ही जर वागतोय तर सैतानाच्या कामाला, सैतानाच्या कार्याला आमच्या जीवनात अधिक वाव मिळणार नाही. या ठिकाणी माझा वेळ संपत आहे, परंतु जो विचार आज देवाच्या वचनातून आमच्या समोर येत आहे की नववर्ष लागताच अरामाचा राजा पुन्हा स्वारी करून येईल. या नववर्षात आम्ही आलो असताना आमचा एक धूर्त सैतान, शत्रू सैतान आहे, जो या वर्षामध्ये आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करेल, आम्हाला कमजोर करण्याचा प्रयत्न करेल, आम्हाला आमचं आत्मिक जीवन खराब करण्याचा प्रयत्न करेल, आम्हाला पापात टाकण्याचा प्रयत्न करेल. परंतु आमच्या पुढे 3 महत्वपूर्ण गोष्टी आज देवाने ठेवलेल्या आहेत की आम्ही सैतानाच्या प्रत्येक डावपेचापासून स्वतःला कसं वाचवू शकतो. पहिली गोष्ट, स्वतःची मजबूती करा. दुसरी गोष्ट, सावध राहा. तिसरी गोष्ट, जपून वागा. तेव्हा आमचं सहायता करो की या 2026 मध्ये सैतानाकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्यापासून आमचं ख्रिस्ती जीवन वाचवण्यासाठी प्रभू तुमचं माझं या वचनाच्या द्वारे विशेष सहायता करो.